Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 7 Subject English, Unit 1, page number 18, and our today's topic is a lesson, Journey to the West, पश्चिमेकडील देशांचा प्रवास. Before this video, we learnt about warming up activities of this lesson. या पाठाचा वॉर्मिंग अप भाग आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. Let's start this lesson today. When we read the word journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. आपण आता या विशिष्ट प्रवासाबाबत वाचन करणार आहोत. तो खरे म्हणजे चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता, म्हणजे भारतापर्यंतचा प्रवास होता. It was made by the famous 7th century traveler युआन चॉंग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग याने हा प्रवास केला होता. यामधील मुख्य पात्र युआन चॉंग हेच आहे. In those days, traveling from China to India was not an easy task. त्या काळात चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. वाळवंटे ओलांडत, बर्फाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित प्रदेश तुडवीत, जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत, अशा रस्त्यावर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. बँडिट्स म्हणजे लुटारू, रॉबर्स म्हणजे डाकू फिरणारे, अशा प्रदेशामधून प्रवास करावा लागायचा. हू वूड डू इट? कोण करणार हे? बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. पण युआन चॉंगचे एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलग्रमेज टू हिम. त्याच्यासाठी हा एक प्रवास म्हणजे धार्मिक यात्रा होती. पिलग्रमेज म्हणजे तीर्थयात्रा. युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चॉंगने हा मोठा आणि खडतर प्रवास हाती घेतला. For 17 long years he kept on traveling, suffering many hardships on the way. मार्गात कष्ट उपसत 17 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी तो प्रवास करत राहिला. It's not a joke. After all, 17 years continue. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road, through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने टियानशान या पर्वतरांगातून प्रवास केला. प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिझिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ओळख असलेल्या प्रांतातूनही त्याने प्रवास केला आणि शेवटी तो भारतामध्ये आला. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखिते. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता. बट युआन चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. पण हस्तलिखितांसमवेत चीनला सुरक्षितपणे पोहोचणे त्याला शक्य झाले. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. हे एक महान यश होते. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. ते जवळजवळ अविश्वसनीय होते. सो मच सो
that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Chang in his quest. ते इतके अविश्वसनीय होते की देवांनी आणि दैवी शक्तींनीच युआन चॉंगला या शोधात मदत केली असे लोकांना वाटले. पहा या ठिकाणी युआन चॉंगचा प्रवास आपल्याला दिसतोय. ही इज ऑन हॉर्स. तो आपल्याला घोड्यावर बसलेला दिसेल आणि हे त्याचे 3 शिष्य आहेत ज्यांचा परिचय आपल्याला पुढे होणार आहे. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. यातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about his famous pilgrimage. काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. The novel made use to many of the folk tales. या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. फोक टेल्स म्हणजे लोककथा. The novel and the stories in it are still very popular. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्याला गिळून टाकण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. डेमन्स म्हणजे राक्षस. एविल पॉवर दुष्ट शक्ती. टू गॉबल अप म्हणजे गिळून टाकणे, मटकावून टाकणे. हू वुड सेव्ह हिम याचा बचाव कोण करणार. हू वुड वँक्विश द डेमन्स राक्षसांचा पराभव कोण करणार. वेल द ग्वानिन डायटी who is the goddess of the mercy has seen to that. दयेची देवता असलेल्या ग्वान इनने ही काळजी घेतलेली आहे. She has assigned this task to 3 special people, Sun Wukong or the Monkey King, Zhu Bajie of Pixie and Sha Wuzing or Sand Priest. सन वुकॉंग किंवा माकडांचा राजा, जुबज्जी किंवा पिक्सी आणि शाऊजिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दया देवतेने हे काम सोपवलेले आहे. नाउ these 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. आता या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स दे आर नोन ट्रबल मेकर्स. खरे तर या सगळ्यांकडे जरी दैवी शक्ती असल्या तरीही ते त्रास देणारे म्हणून ओळख त्यांची होती, ते ज्ञात होते. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. म्हणूनच देवांनी त्यांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. हेवन म्हणजे स्वर्ग. हाऊ एव्हर द काइंड डायटी ग्वानिन हॅज ऑफर्ड इच ऑफ देम वन मोर चान्स. पण दयाळू देवता ग्वानिन हिने या तिघापैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली आहे. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. या पवित्र साधूच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला मदत केली, या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तींचा प्रयोग केला, तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. That is why the 3 characters have agreed to be Yuan Chang's disciples and to help Yuan Chang in his डिफिकल्ट जर्नी. त्यामुळेच युआन चॉंग याचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला मदत करणे याला या तिघांनी मान्यता दिली आहे. अँड शो इनफ दे हॅव मॅनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, उत्साहवर्धक आणि कधी-कधी गमतीदार साहस करावी लागली. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसिपल्स इज सन वुकॉंग. या 3 शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली आहे सन वुकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. एक्स्ट्रा म्हणजे असामान्य. ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर
ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. पुष्पफल पर्वतावरील दगडी अंड्यांवरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा याचा जन्म झाला. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतरण घडवू शकतो. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स इंटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर करू शकतो. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल इज ऑल्सो मॅजिकल. त्याच्या जवळचा सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा जादूचा आहे. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकतो. बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टीनी ॲज अ निडल. पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा देखील होतो. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. मग हा माकडांचा राजा त्याला आपल्या कानामागे खोचून ठेवतो. म्हणजे सुई एवढा छोटा झाल्यानंतर त्या काठीला किंवा सोट्याला कानामागे तो खोचून ठेवतो. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन समरसॉल्ट. केवळ एका कोलांट उडी मारून सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर. तो अग्नीतून प्रवास करू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटर. पाण्याखालून प्रवास करू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. आणि स्वतःच्या इच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकतो. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. एखाद्या हिऱ्याप्रमाणे त्याचं शरीर हे कणखर आहे. सो नो वन अँड नथिंग कॅन एन्जॉय हिम. म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फेरी आईज हॅव एक्स-रे व्हिजन. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात एक्स-रे सारखी नजर आहे, क्षकिरणासारखी. नो वन कॅन डिसीव हिम. कोणीही त्याला फसवू शकत नाही. डिसीव म्हणजे फसवणे. सन वुकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. सन वुकॉंग शूर आणि हुशार आहे पण लबाड देखील आहे. ट्रिकस्टर म्हणजे लबाड. ही लव्स टू हॅव फन. गंमत करणे त्याला अतिशय आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि तसे करण्यासाठी त्याच्या जबरदस्त शक्तींपैकी काही शक्ती त्याला मदत करतात. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याजवळ एक पात्र आहे. वेस म्हणजे पात्र. ते पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो ते उघडू शकतो. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टीनी ॲट अ ब्लिंक. तो अतिशय चपळ आहे. डोळ्याचे पाते उघडझाप होत नाही. तो अतिशय मोठा विशाल होऊ शकतो तर अतिशय सूक्ष्मही होऊ शकतो. ॲट अ ब्लिंक म्हणजे डोळ्याची उघडझाप होणे. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युजिंग दीज ट्रिक्स. या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले चिडवले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सन वुकॉंग अँड हिज कंपॅनियन्स हॅड ऑन द वे, you will find the stories in the English translation of Journey to the West. सन वुकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर पश्चिमेकडे प्रवास या पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा तुम्हाला मिळतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इनटू फिल्म्स. यातील काही कथांवर चित्रपट काढण्यात आले आहेत. व्हॉट वूड यू लाईक बेटर. तुम्हाला यातील काय बरे अधिक आवडेल. टू रीड द हिस्टोरिकल अकाउंट ऑफ युआन चॉंग्स ट्रॅव्हल्स ऑर टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग.
युआनचॉंग याच्या प्रवासांचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की सन वुकॉंग याच्या कल्पनारम्य कथा वाचणे, या दोन्हीपैकी तुम्हाला काय आवडेल? मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. तुम्हाला अधिक काय आवडते ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्ही पुस्तके वाचणे. हॅपी रीडिंग. कदाचित ते अधिक तुमच्यासाठी संयुक्तिक ठरेल. तुमचे वाचन आनंदी ठरो, अशा शुभेच्छा शेवटी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण या पाठाचा अर्थ संपूर्णपणे समजून घेतलेला आहे. आशा वाटते की हा पाठ तुम्हाला पूर्णपणे समजलेला असेल. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. यापुढील व्हिडिओमध्ये आपण पाठावरील सर्व प्रश्न आणि त्याचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर पुन्हा भेटूया रूट केअर राजू चॅनलवर. तोपर्यंत गुड बाय, सी यू.